नमस्कार, मी नेहा, नेहाज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पालक पुरी। चला तर मग सुरुवात करूया। पालक पुरी तयार करण्यासाठी आपण पालक घेतलेले आहे, 2 वाटी बेसन घेतलेले आहे, आपण इथे ओवा घेतलेला आहे, ओवा 1 चमचा घेतलेला आहे, हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट घेतलेली आहे, 2 चमचे आपण तीळ घेतलेले, पांढरे तीळ घेतलेले आणि आपल्याला मसाला लागणार आहे ते घेतलेले। इकडे आपण पाणी उकळायला ठेवलं होतं। आता आपण यामध्ये आपण पालक टाकून घ्यायचे। पालक व्यवस्थित याच्यामध्ये ब्लेंड करायचे। 2 मिनिटं असंच आपण पालक या पाण्यामध्ये ठेवून देऊया। दोन मिनिटं झालेली आहे। आता आपण हे पाणी काढून घेऊया। आता आपण हे पालक गाळून घ्यायचंय। आणि आता हे 2 मिनिटं थंड होऊन देऊया। पालक आपलं थंड झालंय। आता आपण हे मिक्सर जार मध्ये घालून घ्यायचंय आणि एकदम बारीक अशी फाईन पेस्ट तयार करू त्याची। पाहू शकता तुम्ही, एकदम बारीक अशी आपण पेस्ट तयार केली आहे। आता आपण डो तयार करून घेऊ। आपण 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण बेसन पीठ घेऊन टाकायचंय। 2 चमचे तीळ घेतले, ओवा घेतलेला आहे, ओवा आपण असं हातावर रगडून घ्यायचा आहे आणि मग हा ओवा टाकायचा आहे। याच्याने याची टेस्ट अजून छान लागते। लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट घेतलेली आहे, यामध्ये थोडासा जिरा घालून घ्यायचा आहे, हिंग, हळद, लाल तिखट थोडंसं, चवीनुसार मीठ घ्यायचंय, व्यवस्थित मळून घ्यायचंय। आता आपण याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घ्यायचंय आणि एकदम घट्टसर असं पीठ मळायचंय। आपण आतापर्यंत पाण्याचा अजिबात वापर केला नव्हता। आपल्या प्युरीमध्ये जितकं पाणी होतं तेवढ्यातच आपण पीठ मळून घेतलं होतं। त्याच्यावरती आपण फक्त 2 चमचे पाणी घेतलेलं आहे, तेवढ्यात एवढं पीठ मळलं गेलंय। आता आपल्याला पाणी लागणार नाही। आता यामध्ये आपण 1 चमचा तेल घालून घ्यायचंय आणि पीठ व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घ्यायचंय। आपलं पीठ व्यवस्थित मळलं गेलेलं आहे। आता आपण ह्याला 5 ते 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवून देऊ। 10 मिनिटं झालेली आहे। आता आपण याचे पुरी तयार करायला घेऊ। यासाठी आपण एक असा पेढा तयार काढून घ्यायचा आहे। आता आपण याच्यावरती थोडंसं पीठ टाकून घ्यायचंय आणि याची एक पोळी लाटून घेऊया। जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही, अशी आपण एक छोटीशी पोळी लाटून घेतली आहे। आता एका वाटीच्या साहाय्याने आपण याचे पुऱ्या तयार करून घेऊया।
आपण साईड काढून घ्यायची याची। आता याच्यामध्ये आपण पुऱ्या तळायला टाकून घेऊया। एकदम सावकाश एकदम छान अशा पुऱ्या आपण तळून घेऊया। तुम्ही पाहू शकता एकदम टम्म अशी आपली पुरी फुगलेली आहे। आपली पुरी तळली गेलेली आहे। आता आपण ही काढून घेऊया। तुम्ही पाहू शकता एकदम गोलू मोलू आपली पुरी फुगलेली आहे। आता आपण सेकंड बॅच टाकून घेऊया। एकदम सावकाश कमी गॅसवरती आपण लो फ्लेमवर आपण ही पुरी तळायची आहे। तुम्ही पाहू शकता पुरी एकदम टम्म अशा गोल गरगरीत झालेल्या आहेत। मीडियम गॅसवर आपण पुरी तळून घ्यायची आहे, म्हणजे त्या थोड्या क्रिस्पी सुद्धा लागतात। एकदम सुंदर असा सुगंध येतोय पुऱ्यांचा। आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत। आता आपण ह्या काढून घेऊया। तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर अशा आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत। आता आपण प्लेटिंग करूया। तुम्ही पाहू शकता एकदम गोल गरगरीत अशा आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत। आता याच्यावरती आपण सॉस घ्यायचा आहे आणि फोडी। कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा। आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपी सोबत। बाय बाय।